साऊ संजू राठोडची खूप मोठी फॅन आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही, कारण ती जेव्हा लहान होती तेव्हा म्हणजे एक 6 महिन्याचीच असेल तेव्हा ती गुलाबी साडीवर डान्स करायची. आम्ही बाहेर गेलो की आम्ही गाडीत रडायला लागली की आम्ही गुलाबी साडी लावायचो आणि ती शांत व्हायची. त्याच्यानंतर आलं शेकी शेकी, त्याच्यानंतर हे आता बँगल्स, आणि बँगल्स तर तिला एवढं आवडतं की तिला ते गाणं पूर्णपणे पाठ आहे. चला, मी त्या दोघींना डान्स करायला गाणे लावून दिले होते आणि हे सगळं आवरायला घेतलं होतं. आता हा माझा खप्पा ना इतका खराब होतो, म्हणजे पातेले अस्ताव्यस्त सगळे पडलेले असतात आणि एवढे पातेले आहेत तरी पण बाहेर गेलं की एखादं नवीन घ्यावंच वाटतं. पण मी खूप कंट्रोल करते. असं काही नवीन घ्यावं वाटलं की आपला दसरा काढलेला वेळ आठवायची दसऱ्याची, मग काही घ्यावं वाटत नाही. नंतर मसाला डबा स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि तो कोरडा करून त्यात असे सगळे मसाले भरून ठेवले. आता ना मला काही लेडीजचं खूप कौतुक आहे, ज्या की म्हणजे इतकं सहजतेने सगळं काम करून जातात आणि खूप स्वच्छ पण त्यांची घरं असतात, म्हणजे नेटनेटकेपणा त्यांच्या अंगातच असतो, ज्या की त्यांना जास्त काही एफर्ट घ्यावे लागतात, पण असं वाटत नाही त्यांच्याकडे बघून की त्या म्हणजे खूप एफर्ट घेत आहेत. एफर्टलेसली काम करत असतात ते माझ्यात तर बिलकुलच नाही आहे. मी एफर्ट घेतलेले आधी माझ्या तोंडावर दिसतात. माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशनच सांगत असतात की आज मी काहीतरी नवीन काम केले, आज मी थकलेली आहे. सो ह्यांना असं वेगळं काही करायची गरज पण नाही. माझा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही आहे. सो चला, आता एवढे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आणि वरचं स्वच्छ करते तोपर्यंत खाली ह्या दोघींना राडा घालून ठेवलाच होता. आणि त्याच्या आधी शरबत घेतलं, कारण आजकाल उन्हाळा खूप आहे आणि डिहायड्रेशन खूप होतं आहे, त्याच्यामुळं शरबत घेतलं. आणि नंतर थोडी स्वयंपाकाची पण तयारी केली. पालकाची भाजी करायची होती आज, मग पालक शिजायला टाकला आणि चपातीचं पीठ पण तिंबून ठेवलं, कारण साऊला ना चपातीच लागते. सो दिवसातून एकदा तरी मला तिला चपाती करावी लागते. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या भरून ठेवल्या. आता हे बॉक्स मी ऑनलाईनच मागवले होते आणि खूप छान आहेत. 1/2 किलोपर्यंत भाज्या इझिली बसून जातात त्याच्यात. आता ह्या दोघींची मध्ये मस्ती तर चाललेलीच होती आणि माझा स्वयंपाक पण होत आलता. फ्रीज पण असं मस्त ऑर्गनाईज होतं, त्याच्यामुळं आज सगळं असं वेळेत झाल्यासारखं वाटत होतं मला स्वच्छ. आणि ह्या दोघींना जेवायला दिलं आणि असा होता आजचा माझा दिवस. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.